नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओमकार आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करतो. महाराष्ट्रामध्ये सर्वच लाडक्या बहिणी आहेत जुलै महिन्याच्या हप्ते वितरणाच्या प्रतीक्षेत आहेत. तर हप्ते वितरण अजून सुरू झाले नाही आहे. या संदर्भात आपण माहिती घेत आहोत, कारण का शासन जोपर्यंत हप्ते वितरणाची प्रोसेस करत नाही, निधी तर मंजूर झालेला आहे, फक्त DBT ॲक्टिव्ह होणं बाकी आहे. याचबरोबर ज्या मोठ्या प्रमाणावरती लाडक्या बहिणी बाकी आहेत, ज्यांची KYC राहिलेली आहे, अशा लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाचे अपडेट मुख्यमंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस साहेब आहेत यांच्याकडून देण्यात आलेले आहे. तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत काल साधारणतः संध्याकाळच्या आसपास मुख्यमंत्री आहेत त्यांची प्रेस कॉन्फरन्स झाली. तर याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सध्या महाराष्ट्रामध्ये 1,65,00,000 एवढ्या लाडक्या बहिणी पात्र आहेत. ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत, ज्यांची प्रॉपर KYC झालेली आहे, त्यांना पुढील लाभ आहे तो नियमित येणार आहे, अशा प्रकारची अपडेट त्यांनी दिलेली आहे. पण KYCचा मुद्दा समोर येताच त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत डिसेंबर महिन्यापर्यंत लाडक्या बहिणींना KYC करण्यासाठी मुदत दिली होती. ज्यांच्या चुका दुरुस्त करायच्या होत्या त्यांना देखील संधी देण्यात आली होती. त्यामुळे आत्ता ज्यांनी KYC केलेली नाही त्या लाडक्या बहिणी कदाचित अपात्र असल्यामुळे त्यांनी KYC केली नसावी, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी व्यक्त केलं आणि साधारणतः लाडक्या बहिणींसाठी सध्या KYC सुरू करणार नाही असं वक्तव्य त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. म्हणजेच काय, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्यांची KYC झालेली आहे, ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांना लाभ आहे तो येतच राहणार आहे. पण नवीन KYC संदर्भात सध्या शासनाने तयारी दाखवलेली नाही. म्हणजेच काय की सध्या KYC सुरू होणार नाही, ही स्पष्ट बातमी समोर आलेली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती लाडक्या बहिणी प्रतीक्षेत होत्या की KYC कधी सुरू होणार. पण त्यांना एकच विनंती की शासनामार्फत KYC सुरू करण्यासंदर्भात कुठलाच निर्णय किंवा कुठलीच आता पॉझिटिव्हिटी राहिलेली नाही आहे. त्यामुळे सध्या तरी KYC सुरू होणार नाही. तर पुन्हा KYC कधी सुरू होईल, साधारणतः डिसेंबर महिना संपल्यानंतर जानेवारी महिन्यापासून ज्या लाडक्या बहिणींनी यापूर्वी KYC केलेली आहे, ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांना वार्षिक KYC जी करावी लागते ती साधारणतः डिसेंबर नंतर सुरू होण्याची शक्यता आहे. कारण का मागच्या वर्षी डिसेंबर आणि चालू महिन्याचा डिसेंबर असा 1 वर्षांचा कालावधी झाल्यानंतर डिसेंबर तर जानेवारी महिन्यामध्ये ही KYC सुरू होईल. याच्यामध्ये पुन्हा लक्षात घ्या, फक्त पात्र लाडक्या बहिणींना संधी मिळेल, अपात्र ज्यांची KYC राहिलेली आहे यांना संधी मिळते का, हे ज्यावेळी शासन निर्णय घेईल त्यावेळेस आपल्याला समजणार आहे. तर अशा प्रकारची ही अपडेट आहे, ही महत्त्वाची बातमी सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. सोशल मीडियावरती चुकीच्या बातम्या येत असतील त्यांच्यापासून सावध राहा. योजनासंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्ट राहा.